नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज इयत्ता 9वीच्या या इंग्रजीच्या ऑनलाईन क्लासमध्ये आज आपण इंग्रजीचा 3.2 हा टॉपिक आपण पाहणार आहोत। आज आम्ही थोडासा वेगळा प्रयोग केला आहे। शाळेमध्ये आम्ही 11 विद्यार्थी आहेत आणि 11 विद्यार्थ्यांसोबत आम्ही हा ऑनलाईन क्लासचा एक नवीन उपक्रम सुरू केला आहे। जो वर्गात भाग शिकवला जाईल तोच भाग व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला पाठवला जाईल, जेणेकरून तुम्ही घरी असून सुद्धा तुमचं इंग्रजी विषयाच्या अध्यापनामध्ये कोणत्याही प्रकारची तक्रार येणार नाही। बरोबर काय कृष्णवेणी? बरोबर ना? बरोबर ना? हलके आवाज येतोय माझा? ओके। तर चला पेज नंबर 69, पेज नंबर 69 सर्वांनी पुढे येते। पेज नंबर 69 The fall of Troy 3.2 पेज नंबर 69। ठीक है। द फॉल ऑफ ट्रॉय अर्थात ट्रॉयचे पतन, ट्रॉयचे पतन। ट्रॉय नावाचं एक शहर असतं, ते आपल्याला आता त्यामध्ये कळेल। ट्रॉयचे पतन, पतन म्हणजे ऱ्हास होणे, नष्ट होणे, द फॉल ऑफ ट्रॉय। तर अशा पद्धतीने आज आपण या 3.2 या घटकाकडे आपण पाहणार आहोत। सर्वांनी पेन्सिल किंवा पेन हातात घ्यायचं आहे आणि मी ज्या पद्धतीने वाचन करेन त्या पद्धतीने त्या शब्दाखाली आपल्या पेन किंवा पेन्सिलने काय करायचं आहे तो शब्द पाहायचा आहे। चला कृष्णवेणी हातात पेन आहे का सगळ्यांच्या? पेन पेन्सिल काय असेल तर चला। द फॉल ऑफ ट्रॉय पार्ट 1, पार्ट 1 म्हणजे भाग 1, पार्ट 1 भाग 1। द फॉल ऑफ ट्रॉय। द इलियड इज द स्टोरी ऑफ इलियम और ट्रॉय। इलियड ही इलियम किंवा ट्रॉयची कथा आहे। इलियड पहिला जो शब्द दिला त्याचा प्रोनाउन्सिएशन असा आहे इलियड। ठीक आहे। द इलियड इज द स्टोरी ऑफ इलियम और ट्रॉय। इलियम किंवा ट्रॉयची कथा आहे। इलियड ही कशाची आहे? इलियम जो दुसरा शब्द दिलेला आहे किंवा ट्रॉय और ट्रॉय किंवा जसं आपल्याला घरामध्ये म्हणतात ना, शाळेत पुन्हा असतं घरी चिंट्या पिंट्या म्हणतात, तसं एका शहराची इलियमची ही जी कथा आहे ती कशा संदर्भात आहे? इलियम किंवा ट्रॉयच्या संदर्भात आहे। अ रिच ट्रेडिंग सिटी इन एशिया मायनर नियर द नॅरो सी दॅट लीड्स फ्रॉम द एगन टू द ब्लॅक सी। आशिया आणि मायनरमध्ये त्याचं लोकेशन सांगितलेलं आहे। ते ठिकाण कुठं आहे? आशिया आणि मायनरमध्ये इजियन पासून काळ्या समुद्राकडे जाणारा जो अरुंद रस्ता आहे त्या रस्त्या म्हणजे त्या अरुंद रस्त्याच्या ठिकाणी त्या समुद्रधुनीजवळ ट्रॉय नामक काय आहे हे शहर वसलेलं आहे। ही जी ट्रॉयची आपण कथा बघणार आहे ती आशिया आणि मायनरमध्ये इजिप्त पासून जाणारा जो अरुंद रस्ता आहे कुठं जातो? तो काळ्या समुद्राकडे। त्या अरुंद रस्त्याच्या जवळ जी समुद्रधुनी आहे त्या समुद्रधुनीच्या ठिकाणी वास्तव्यात असलेलं हे जे आहे शहर आहे ट्रॉय। ठीक आहे। इट वॉज वेल suited both for commerce and agriculture. कॉमर्स व्यापार, व्यापारासाठी आणि शेतीसाठी। ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीसाठी। इट वॉज वेल suited for both for commerce and agriculture. ते दोन्ही गोष्टीसाठी काय आहे? चांगलं आहे। कशासाठी? शेतीसाठी सुद्धा आणि व्यापारासाठी सुद्धा। आता आपल्या इकडं महाराष्ट्राची राजधानी, आपल्या देशाची आर्थिक राजधानी मुंबई हे शहर काय आहे? एक मेट्रो सिटी आहे, झपाट्याने विकास झालेला आहे। तिथं शेतीचं प्रमाण काय आहे? अत्यल्प आहे। तिथं मोठे मोठे कारखाने, सगळ्या जागतिक जे मोठे मोठे मल्टीनॅशनल कंपनीज आहेत सगळ्यांची ऑफिस मुंबईमध्ये आहे। व्यापारी दृष्टिकोनातून अतिशय काय आहे ते समृद्ध शहर आहे। पण ॲग्रिकल्चरच्या दृष्टिकोनातून
कोणातून नाही, इतर राज्यातून, इतर शहरातून, आजूबाजूच्या गावातून, आजूबाजूच्या शहरातून मुंबईकरांच्या दररोजच्या दैनंदिन सोयीसाठी दूध असेल, भाजीपाला असेल, अंडी असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या रेल्वेच्या मार्गाने किंवा रोड वाहतुकीच्या मार्गाने तिथं पोहोचवल्या जातात. पण ट्रॉय हे जे शहर होतं, हे शहर ॲग्रिकल्चरसाठी सुद्धा तेवढंच महत्त्वाचं होतं आणि व्यापाराच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाचं होतं. म्हणजे दोन्ही गोष्टी तिथं काय होत्या, चांगल्या पद्धतीने विकसित झालेल्या होत्या. त्यानंतर काय सांगितलं बघा, मी वाचत असताना खाली लक्ष द्यायचं. In front of the city was the sea over which sailed the ships of Troy carrying goods and grain. बघा इथे दोन शब्द दिलेले आहेत, गुड्स अँड ग्रेन. माल आणि धान्य वाहतूक करण्यासाठी वाहून येणारी जी ट्रॉयची जहाजे आहेत, ज्या समुद्रातून येत होते, जात होते, ते अगदी शहराच्या समोर आहे. शहराच्या समोर काय आहे, समुद्र. बघा म्हणजे जसं आपल्या भारताला तिन्ही बाजूने समुद्र आहे ना, आणि बॅक साईडला काय आहे, पाठीमागे पर्वत आहे आणि हिमालयाच्या रांगा. असंच समोरच्या दिशेला काय होतं, कारण आपण बघितलेलं आहे आशिया मायनरमध्ये इंडियनपासून काळ्या समुद्राकडे जाणाऱ्या या अरुंद रस्त्यामध्ये सामुद्रधनीजवळ हे शहर होतं, त्याच्यामुळं समुद्राचा ह्याला किनारा लाभणं स्वाभाविक आहे. आणि पण याचं वैशिष्ट्य काय सांगितलं की समोरच्या बाजूला समुद्र आहे. ॲट द बॅक रोज द हाय पीक ऑफ माउंट इडा फ्रॉम विच फ्लोड मेनी रिव्हर्स अँड स्ट्रीम्स. इडा नावाचं शिखर आहे. इडा प्रोनाउन्सिएशन करतो इडा असं म्हणतात. इडा नावाचं काय आहे, शिखर आहे, पर्वत आहे. जसं आपल्या उत्तर भारतामध्ये हिमालयाच्या पर्वतरांगा आहे, अरब समुद्र आहे, हिंद महासागर आहे, बंगालचा उपसागर आहे, हे जे आहेत का तिन्ही. तसं समोरच्या बाजूला समुद्र आणि मागच्या बाजूला इडा नामक पर्वताच्या शृंखला होत्या. म्हणजे मागून पर्वत आणि समोरून समुद्र, अशा पद्धतीचं एक नैसर्गिक वैशिष्ट्य त्या शहराला लाभलेलं होतं. आणि त्या इडा या पर्वतातून नद्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे झरे, रिव्हर्स म्हणजे नद्या आणि स्ट्रीम्स म्हणजे झरे वाहत असायचे. The valleys among the hills were well watered and fertile, with corn growing in fertile fields. corn म्हणजे मका पकडतो, म्हणजे मका पकडायचं तर धान्य पकडायचं आहे, आणि वॉटर्ड म्हणजे पाण्याने परिपूर्ण. जे टेकडीतून दऱ्यातून जे नदी असायची, झरे असायचे, त्याच्यामुळं ट्रॉयला भरपूर पाणी लाभलेलं होतं. नैसर्गिक त्यांना देणगी होती की त्या शहरामध्ये पाण्याचं प्रमाण काय होतं, भरपूर होतं. त्याचबरोबर ग्रोईंग फर्टाईल म्हणजे सुपीक अशा प्रकारचा प्रदेश जिथं शेती होत्या. आपण बघितले कॉमर्स आणि ॲग्रिकल्चरला ते सुटेबल होतं, बरोबर आहे. कॉमर्स आणि ॲग्रिकल्चर सुटेबल होतं. कॉमर्ससाठी समुद्र मार्ग होता त्यांना व्यापार करण्यासाठी, ये जा करण्यासाठी, बरोबर आहे. त्यांची पिकं, त्यांचं काही कच्चा माल असेल ते घेऊन जात होते, आणत होते. आणि ॲग्रिकल्चरसाठी ती सुपीक जमीन त्यांच्याकडे होती, कारण झरे आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या नद्या आहेत, त्याबरोबर पाणी भरपूर होतं. आणि आपल्याला माहिती आहे नदीचा जो प्रदेश असतो तो सुपीक असतो, कारण नदी वाहून येताना बऱ्याच प्रकारचे दऱ्यातनं खोऱ्यातनं काय करत असते, खडक ह्यातनं ती वाहत येत असताना सोबत एक मृदा घेऊन येत असते, माती घेऊन येत असते, आणि ती माती किनाऱ्याला ती काय करत असते, सोडत असते. आणि हळूहळू अनेक महिन्यानंतर, वर्षानंतर असे वर्ष जाऊन एक सुपीक प्रदेश त्या भागामध्ये तयार होतो, जिथं शेती केली जाते. नदीच्या किनारी शेती होते बघा, कुठेही जावा, आपल्या पंढरपूरला जावा, आजूबाजूलाच शेती होते. कारण काय, तिथं पाणी पण मिळतं आणि नदीबरोबर आलेली माती आहे ती अतिशय सुपीक असते. आणि म्हणून नदीच्या क्षेत्रामध्ये, नदीच्या किनाऱ्यामध्ये शेतीचा विकास पहिल्यापासून स्वाभाविकपणे विकसित होत आलेला आहे. आणि याला अपवाद ट्रॉय सुद्धा नव्हतं. त्या सुपीक जमिनीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ते धान्य घ्यायचे. कॅटल फीडिंग ऑन रिच ग्रास ऑफ द मेडोज while sheep fed on the slopes of the
हिल्स, कर्णातील जे गवत आहे ते गुरे खायचे. गुरे म्हणजे आपण आता जसं शेतकरी बांधव जे असतात ते गाईला, म्हशीला त्याचा जो चारा असतो, गवत असतो ते खाऊ जातात, शेतात उगवलेला असतो किंवा नदीच्या किनाऱ्याच्या असतात. तर इथं सुद्धा तसंच होतं की कर्णातील जे सगळंच गवत होतं त्याच्यावरती गुरे पोचली जायची आणि टेकड्यांच्या उतारावर काय व्हायचं, मेंढ्या चरल्या जायच्या. फेड म्हणजे खात आणि फीड म्हणजे खाऊ घालणे आणि फेड म्हणजे खाणे, खात भूतकाळ आहे फीड. ठीक आहे. तर अशा पद्धतीने उतारावर त्या मेंढ्या चरल्या जायच्या. आता पॅसेज दुसरा, हे झालं नैसर्गिक समृद्धी, तिथलं नैसर्गिक जे स्थिती होती ती कशी होती ट्रॉयची. सेकंड पॅसेजमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की तिथल्या लोकांनी कशा पद्धतीचं लोकांचं ते जीवन होतं वगैरे. राऊंड देअर सिटी द ट्रोजन्स हॅड बिल्ट अ स्ट्रॉंग वॉल. ट्रोजन्स हा शब्द दिलेला आहे. ट्रोजन, जसं आपण भारत आपला देश आहे आणि आपल्याला काय म्हणून संबोधलं जातं, भारतीय, इंडियन्स, बरोबर आहे. आपल्या देशाचं नाव काय आहे, इंडिया. आणि यामध्ये राहणाऱ्या सर्व नागरिकांना आपण काय म्हणून संबोधतो, इंडियन्स. बाहेर देशात काय म्हणतात ते इंडियन्स आहे, ते आर इंडियन्स, बरोबर आहे. तसं ट्रॉयमध्ये राहणारे जे लोक होते त्या लोकांना ट्रोजन असं संबोधलं जायचं. Round their city, the Trojans had built a strong wall so that no enemy should attack them from the sea. बघा, समोरच्या बाजूला त्यांनी काय केलेलं होतं, एक भक्कम अशी भिंत बांधलेली होती ज्यामुळे सहज कुणीही शत्रू समुद्राच्या मार्गाचा वापर करून जर त्यांच्या शहरावर युद्ध पुकारलं गेलं किंवा शत्रूने हल्ला केला तर त्या हल्ल्यापासून संरक्षण होण्यासाठी त्यांनी काय केलेलं होतं, तर गोल असं काय केलेलं होतं, त्यांनी एक भक्कम भिंत बांधलेली होती. त्या भिंतीचं वैशिष्ट्य पुढे दिलेलं आहे, द वॉल वॉज सो ब्रॉड दॅट पीपल कुड स्टँड अँड सिट अँड वॉक ऑन इट. बघा, ती भिंत कशी आहे, त्या भिंतीचं सो ब्रॉड, एवढी अरुंद होती, एवढी रुंद होती ती भिंत की त्याच्यावर कुणी उभं राहू शकत होतं, बसू शकत होतं आणि चालूही शकत होतं. म्हणजे आपण ही त्याला खूप वर्षापूर्वीची पाहतो. ठीक आहे. ग्रीक साम्राज्यातली ही घटना आहे ज्यामध्ये इतर ग्रीक राजे आणि ट्रॉयच्या संदर्भात झालेला संघर्ष आपल्याला बघायचा आहे. तर त्यांनी एवढी भक्कम भिंत बांधलेली होती की त्याच्यावर लोक चालू शकत होते, बसू शकत होते. अशा प्रकारची त्याची रुंदी होती, जाडी होती, म्हणजे खूप मोठी जाडीची भिंत त्यांनी काय केलेली होती, बांधलेली होती फॉर प्रोटेक्शन पर्पज, संरक्षणाच्या दृष्टिकोनातून. द ग्रेट गेट्स स्टूड ओपन. त्या भिंतीला मोठा दरवाजा होता, भव्य दरवाजा. तो नेहमी उघडा असायचा, काय तो उघडा असायचा. अँड द पीपल कुड गो टू द सी शोर आउटसाइड अँड इन ॲज दे प्लीज्ड. प्लीज्ड म्हणजे मर्जीनुसार. प्लीज्ड म्हणजे काय, आपापल्या मर्जीनुसार. तुझ्या अंडरलाईन करून तेवढंच लिहून होतो मर्जीनुसार. जेव्हा पण त्यांना वाटायचं ना की त्या भिंतीच्या बाहेर जायचं आहे तर ते यायचे जायचे, आपापल्या मर्जीनुसार ते काय करायचे, यायचे जायचे. नाहीतर कसं असतंय, अशा प्रकारची प्रोटेक्शन वॉल असेल तर त्याला काय असतं, प्रोटेक्शन गार्ड्स असतात. कोण बाहेर चाललंय, कोण आत चाललंय, त्याची नोंदणी होते वगैरे वगैरे, बऱ्याचशा प्रोटोकॉल्स असतात, नियम असतात. पण इथं कसं होतं ट्रॉयचं की ती भिंत होती, भव्य दरवाजा होता, पण तिथं तो दरवाजा नेहमी उघडा असायचा. लोकांना येण्या जाण्यासाठी पाहिजे तुम्हाला तो बाहेर जायचे, पाहिजे तुम्हाला तो आत यायचे. बट इन द टाइम ऑफ वॉर द गेट्स वुड बी क्लोज्ड. युद्धाच्या काळात मात्र ते दरवाजे कसे असायचे, बंद असायचे. युद्धाच्या काळात मात्र ते दरवाजे बंद असायचे. त्यानंतर अँड देन द सिटी वॉज लाईक स्ट्रॉंग फोर्ट्रेस क्वाईट सेफ फ्रॉम ऑल अटॅक. फोर्ट्रेस म्हणजे स्ट्रॉंग फोर्ट,
फोर्ट म्हणजे किल्ला, स्ट्रॉंग फोर्ट, एक बळकट किल्ल्यासारखं. जेव्हा ते दरवाजा बंद व्हायचा युद्धाच्या काळात, तर एक बळकट किल्ल्यासारखं प्रत्येक जे पण संकट येणार आहे त्या संकटापासून स्वतःला सुरक्षित ठेवण्याकरिता ती तटबंदी आपली भूमिका बजवायची. म्हणजे शहराच्या भोवती या तटबंदीमुळे आणि मागं जे असलेले हे आहे पर्वत आहे, इडा, समोर समुद्र, मागं इडा, आणि त्यात त्यांनी बांधलेली भिंत, भव्य दरवाजा. जेव्हा तो बंद व्हायचा युद्धाच्या काळात, तेव्हा मात्र एखाद्या शत्रूला व्हायला हरवणं अत्यंत अवघड जायचं, कारण मागून पर्वताच्या रांगा, तिथून तर युद्ध करू शकत नाही. समोर समुद्र आहे, तिथं त्यांनी जागाच ठेवली नाही. समुद्र किनाऱ्याला लावून त्यांनी काय केली होती, सुरक्षित भिंत बांधलेली होती काही अंतरावरच. आणि त्याच्यामुळं तिथं शत्रू येणं, तिथं थांबायला जागा नाही पुरेशी. युद्ध कसं करणार, समुद्र किनाऱ्यातच आहे, झाडामध्ये येणार लोक, झाडामध्ये थांबणार, तिथं हल्ला करणार, काही त्यांनी येणार, उतरणार किनाऱ्यावर. पण किनाऱ्याच्या जवळच ही भिंत, सुरक्षित भिंत बांधल्यामुळं काय झालं की एवढी ती स्ट्रॉंग व्हायची, नैसर्गिकदृष्ट्या तिथे एवढं प्रोटेक्शन जबरदस्त व्हायचं ट्रॉयचं, की समोर समुद्र आणि मागं इडा पर्वत. याच्यामुळं ते भक्कम बळकट किल्ल्यासारखं त्यावेळेस ती दिसायची परिस्थिती असायची. प्रोटेक्टेड बाय द वॉल सराउंडिंग इट ॲज वेल ॲज बाय द हिल्स बिहाइंड. जे मी आता सांगितलंय की त्या शहराभोवती असलेल्या भिंतीच्या तटबंदीमुळे आणि मागं असलेल्या पर्वताच्या रांगेमुळे त्याला एक बळकट किल्ल्यासारखा, स्ट्रॉंग फोर्ट, बळकट किल्ल्यासारखं ते व्हायचं. त्यानंतर थर्ड पेसेज, thus Troy was a strong city, strongly protected by its walls and strongly defended by its brave soldiers. brave म्हणजे साहसी, soldiers म्हणजे सैनिक, साहसी सैनिक त्यांच्याकडे होते. त्याचबरोबर त्यांची जी नैसर्गिक त्यांना गिफ्ट मिळालेलं होतं, ज्याच्यामुळे मागं पर्वतामुळे अटॅक करणं सोपं नव्हतं आणि समोर समुद्र असल्यामुळं त्याच्या मार्गून येऊन अटॅक करणं सुद्धा तेवढंच अवघड जायचं. त्यामुळे ते बळकट किल्ला एक नॅशनल प्रोटेक्शन तर त्यांना होतं बरोबर, त्याचबरोबर ती जी भिंत आहे ती भिंत एक संरक्षित भिंत म्हणून काम करायची आणि त्याचबरोबर एक साहसी सैनिक त्यांच्याकडे असायचे. त्याच्यामुळं ट्रॉयची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती अतिशय योग्य असायची, म्हणजे प्रोटेक्टेड असायची. But all the kings and heroes of Greece had declared war against the Trojans. बघा, ट्रॉय पण असं असलं तरी बघा, एखाद्याला शत्रू असेल आणि तो जर स्ट्रॉंग असेल, भक्कम असेल, तर आपण त्याला त्रास द्यायला जाऊ शकतो का? आपल्यापेक्षा शक्ती त्याची 10 पट आहे, बरोबर आहे, तरी सुद्धा आपण त्याला चॅलेंज करतो का? नाही करत. आपण त्याला म्हणतो नाही रे बाबा तू छान आहे, तू चांगलं आहे, म्हणून तिथून आपण मार घेतो. आणि कमी शक्तीचं असलं की त्याला मात्र आपण डावण्याला पाहिजे. हे नॅचरल आहे, नॅचरल स्वाभाविक आहे कुणाच्याही मनात. मग इथं कसं झालं तर ग्रीसचे सगळे जे राजे होते डिक्लेअर वॉर अगेन्स्ट विथ ट्रोजन अँड द ट्रॉय. ट्रॉय आणि ट्रोजन म्हणजे त्यांच्या नागरिकांच्या विरोधात ग्रीसच्या राज्यांनी काय केलं, डिक्लेअर्ड वॉर. वॉर म्हणजे युद्ध, युद्धाची घोषणा केली. कोण आहे ते? ग्रीस. बट ऑल द किंग अँड हिरोज ऑफ ग्रीस, ग्रीसचे जे वीर योद्धे आहेत आणि सगळे राजे, या सगळ्या राजांनी काय केलं, ट्रॉयच्या विरोधात युद्ध पुकारलं. का पुकारलं असेल, कशासाठी पुकारलं असेल, याचा भाग पुढे आहे. बिकॉज पॅरिस इज अ प्रिन्स ऑफ ट्रॉय. पॅरिस नावाचा एक राजकुमार कुठल्या देशाचा आहे? ट्रॉयचा राजकुमार. प्रिन्स म्हणजे काय? A prince of Troy had pursued Helen, wife of a Greek king, Menelaus. हा कोण आहे? पॅरिस.
ट्रॉयचा राजकुमार. आणि इथं काय सांगितलंय, एक राणीचं नाव दिलेलं आहे, हेलन, वाईफ ऑफ अ ग्रीक किंग मेनिलॉस. हा कोण आहे, ग्रीकचा राजा, ग्रीक किंग, ग्रीक किंग. आणि पॅरिस. आणि थर्ड व्यक्ती काय सांगितलंय, हेलन. हेलन कोण आहे, मेनिलॉसची पत्नी आहे, वाईफ ऑफ मेनिलॉस. मेनिलॉस कोण आहे, ग्रीकचा किंग आहे. पॅरिस कोण आहे, ट्रॉयचा प्रिन्स आहे. यांनी काय केलं बघा की had persuaded Helen, wife of a Greek king Menelaus, he had brought her to Troy. बघा, हा जो प्रिन्स आहे पॅरिस, हा काय केला, एका ग्रीक राजा, ग्रीकमध्ये अनेक प्रकारचे राजे होते, अनेक प्रकारची सत्ता होती. म्हणजे जसं आपण आपल्या भारतामध्ये वेगवेगळे राज्य होऊन गेले का नाही, तसं ग्रीक या देशामध्ये ग्रीक संस्कृती, ग्रीस लोकांची सत्ता होती आणि त्याचे वेगवेगळे राजे होते. त्या राजांपैकी एक मेनिलॉस नावाचा जो राजा आहे ग्रीकचा, त्या राजाची म्हणजे मुख्य जो ग्रीकचा किंग होता, त्याच्या अंडर सगळे हे वीर योद्धे आणि अनेक प्रकारच्या राजनीती चालायच्या. आणि त्या ग्रीक राजाची पत्नी हेलन याला त्यांनी काय केलं, माझ्यासोबत तू चल ट्रॉयला, म्हणून त्यांनी काय केली, फूस लावली, तू चल माझ्यासोबत आमच्या ट्रॉयला. आणि ती काय केली, त्याला सोडून त्याच्यासोबत, ही हॅड ब्रॉट हर टू ट्रॉय, तो काय केला त्यांनी, ट्रॉयला तिला घेऊन आला. आणि हे जेव्हा ग्रीक राजा मेनिलॉसला कळलं, तेव्हा द ग्रीक किंग अँड द हिरोज ऑफ ग्रीस डिक्लेअर्ड वॉर अगेन्स्ट ट्रॉय. ट्रॉयच्या विरुद्ध त्यांनी काय केलं, युद्ध काढलं. द ग्रीक्स वॉन्टेड टू टेक रिवेंज. रिवेंज मध्ये बदला. रिवेंज म्हणजे काय, बदला. तुम्ही म्हणताय नाही बघतो त्याला, नाही नाही, तुम्ही असं म्हणताय छोट्या भावाला, तुमची काहीतरी कंप्लेंट केली, पप्पा बघा बघा म्हणजे असं वागला बघा, मुलीचं ऐकलं नाही, बाबा काय करतात, तुम्हाला शिक्षा देतात, मग भावाकडे तुम्ही बघता ना, ह्या बोलत नाही, तुम्ही बघण्यामध्येच त्याच्या डोक्यात आलेलं असतं. ह्याला पण आपण कुठं ना कुठं बदला घ्यायचा आहे, म्हणजे रिवेंज हे कधी करायचं नाही बरं का असं. हां, आपल्या चांगल्यासाठी आपले सर्व लोक जे आहेत आपल्या चांगल्यासाठी सांगतात. आता मला सांगा, आई मारते चांगल्यासाठी मारते ना, बाबा शिक्षा देतात, शिक्षक शिक्षा देतात, चांगल्यासाठी देतात का नाही, बरोबर आहे. आणि एखादा जर गुंड मारला, एखादा जर कोणतरी दुसरं कोणतरी तुम्हाला मारलं, तर ते चांगलं आहे का वाईट आहे, कोणतरी तुम्हाला मारलं चांगलं आहे का वाईट आहे, मग आम्ही पण मारलं ते चांगलं आहे का वाईट आहे, चांगलं आहे. बघा तुम्हीच म्हणताय मारणं एकच आहे की नाही, मी मारलं एका शिक्षा दिली आणि एका दुसऱ्याने शिक्षा दिली, शिक्षा एक चांगली असते का वाईट असते, चांगलीच असते. पण कोण शिक्षा करतोय याच्यावर ते चांगलं आहे का वाईट आहे ॲक्शन, ॲक्शनच्या मागं कोण आहे. आई मारते तेव्हा आई आपल्या चांगल्यासाठी मारते, जेव्हा मित्र किंवा एखादा गुंड मारतो तो त्याची दहशत बसवण्यासाठी मारतो. मारणं एकच आहे, दोघांचं मारणं कसं आहे, मारणं ही कृती एकच आहे ना, पण आई जेव्हा मारते ती आपल्या चांगल्यासाठी मारते. म्हणून रिवेंजमध्ये पडायचं नाही. रिवेंज हा खूप घातक आहे. आपण आपली प्रयत्न करायचा, आपण चांगलं होण्याचा प्रयत्न करायचा. जे कोणी आपल्याला म्हणत असतील तू बाबा इथं चुकला, ठीक आहे, आपण ती चूक दुरुस्त करायची, ठीक आहे. नाहीतर काय काय वेळेस काय होतं असं होतं. मग हे ग्रीक राजा काय केलं, मेरी धर्मपत्नी लेके गए पहिला फुसला के इनको देखने वाला मैं, असं म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, मेनिलॉसची जो केलेलं दुष्कृत्य होतं ते दुष्कृत्य याचा सूड
लोकांना घ्यायचा होता, सूड घ्यायचा होता, म्हणून त्यांनी ट्रॉयच्या विरोधात युद्ध पुकारलं. दे सेल्ड टू ट्रॉय अँड लेड द सीज टू द सिटी. ते जहाजातून समुद्र मार्गे ते ट्रॉयमध्ये आले आणि त्यांनी शहराला वेढा घातला. सीज म्हणजे वेढा घातला. शहराला वेढा घातला तुम्ही, आणि वेढा घातल्यानंतर बघा द ट्रोजन्स टू fought hard and the siege continued for 10 long years. बघा 10 वर्ष हे युद्ध चालू होतं. 10 वर्ष कल्पना करू शकतो आपण. 10 वर्ष म्हणजे हे सूड किती वाढत होतं बघा त्यांना बदला. ते 10 वर्षापर्यंत लढत राहिले. जेव्हा हे सगळे आले, ग्रीकचे राजे मेनेलॉस आला, मेनेलॉसच्या सोबत ग्रेट वॉरियर्स आले ग्रीसचे मोठमोठे जे शूरवीर होते ते त्याच्यासोबत आले आणि ते ट्रॉयला धमकावू लागले. ट्रॉयवर युद्ध करायला तयार झाले होते. मग ट्रॉयचे लोक काय का बसतात का? मग ट्रॉयचे लोक पण कोण चुकी केलंय, काय चुकी केलंय माहीत नाही, पण राजाने युद्ध पुकारलं की निघायचं. राजा हा काय होता त्यावेळेचा न्यायव्यवस्था, म्हणजे सगळं न्यायव्यवस्था त्याच्याकडं, सगळ्या गोष्टी राजाकडे. आता तसं आहे का? नाही. जर मुख्यमंत्री पंतप्रधानांनी काहीतरी चूक केली असेल, काहीतरी चुकीचा निर्णय घेतला असेल, तर तो निर्णय कसा चुकीचा आहे हे आपण कोर्टामध्ये सिद्ध जर केलं तर ते निर्णय मागं घ्यावं लागतं. कोर्ट आपल्याला काय करतं? न्याय देतं. कारण लोकशाहीमध्ये न्यायव्यवस्था वेगळी आहे. अशा वेगवेगळे तुम्ही 8वीच्या इतिहासात पाहिलेलं आहे, संविधान सभा, संविधान. पण त्यावेळेस 2 राजाचं भांडण कशासाठी होतं तुम्हाला माहीत झालं. त्यावेळेच्या लोकांना पण माहीत होतं, ग्रीसच्या लोकांना पण माहीत होतं, ट्रॉयच्या लोकांना माहीत होतं. दोन व्यक्तींचं भांडण होतं. पण त्या 2 व्यक्तींच्या भांडणाला काय झालं? पूर्ण देशाला, पूर्ण त्याला सत्तेला, पूर्ण त्या ह्याला, म्हणजे अगोदर असं व्हायचं, राजा म्हणलं की लढा आणि राजाने म्हणलं की थांबा. म्हणजे राजाच्या हातामध्ये सर्व काय होती? सत्ता होती. आणि त्याच्यामुळं काय झालं की ट्रोजन तयार झाले, ट्रॉयचे लोक तयार झाले. आणि मग काय झालं बघा, द फायटिंग वेंट ऑन. 10 वर्ष त्यांना संघर्ष करावा लागला. वेढा मात्र 10 वर्ष पडला. 10 वर्ष वेढा पण आणला नाही आणि ट्रॉयचे लोक पण काय केले नाही, हार मानलेले आहेत. म्हणजे विचार करा, 10 वर्षाची भक्कम, मी म्हणतोय ना, स्ट्रॉंग वॉल, बॅक साईडला इडा, इन फ्रंट ऑफ द सिटी सी, शहराच्या समोर समुद्र, मागं इडा पर्वताची रांग आणि मध्ये भिंत, भव्य दरवाजा. याच्यामुळं तो त्यांना जिंकता आला नाही, एवढी भक्कमपणा होता. आणि त्याचबरोबर ब्रेव्ह सोल्जर्स ट्रॉयचे ते भांडत होते. द फायटिंग वेंट ऑन डेली बट द सीज डिड नॉट एंड. लढाई दररोज होत होती, पण वेढा काय कमी झाला नाही. वेढा पण कमी पडला नाही, युद्ध पण ते जिंकू शकले नाही. शहरवासी पण त्यांना हाकलून देऊन, ग्रीक लोकांना हाकलून, त्यांच्या युद्धाला हाकलून देऊन पळून लावण्यामध्ये ते पण सक्सेस मिळालं नाही. म्हणजे दोन्हीकडनं दररोज काय होती, 10 वर्ष भांडणच होती. ऑन द वन हँड द ग्रीक्स कुड नॉट टेक द सिटी. एकीकडे ग्रीक लोकांना ट्रॉय शहर मिळवता आलं नाही. अँड ऑन द अदर हँड द ट्रोजन्स कुड नॉट फोर्स देम टू सेल अवे. आणि दुसरीकडे ट्रोजन यांना, ट्रोजनच्या लोकांना, ट्रॉयच्या लोकांनी त्या ग्रीकच्या लोकांना पळवू शकले नाहीत, त्यांना हाकलून देऊ शकले नाही. Every day the Trojans came out of their gates and the Greeks came out of their tents and ships. दररोज ट्रोजन त्या भव्य दरवाजा उघडायचा आणि ते बाहेर पडायचे. दुसरीकडे ग्रीकचे लोक ते जे तंबू मारलेले होते समुद्र किनाऱ्यावर, त्यातनं ते बाहेर पडायचे, जहाजातनं लोक बाहेर पडायचे आणि ते ठिकाणी येऊन ते युद्ध करायचे. अगोदर कसं युद्धाची पण काय होती, काही नियम होते. शंख पुकारला की युद्ध सुरू व्हायचं आणि सूर्योदयाला शंख वाजलं की युद्ध थांबायचं. रात्रीच्या अगोदर. आता असं काय नाही, रात्री पण हल्ला करतो वरनं हेलिकॉप्टरवरून, काय युद्धाची पूर्ण. पण त्यावेळेस कसं होतं,
जी संसाधनं त्यांच्याकडे होती, रात्री भांडू शकत नव्हते ते, म्हणून ते दिवसभरामध्ये जेवढं भांडायचं आहे ते भांडून घेत होते, युद्ध करायचे. हे सकाळी उघडलं 10 वर्ष सकाळी उघडायचं, गेट बाहेर यायचं, ह्याने टंपूतनं झोपायचं उठायचं, चला तलवार बिलवार घ्या चला भांडा. 10 वर्ष कशासाठी? फक्त पॅरिसने जो मूर्खपणा केला होता त्या दुष्कृत्यामुळे ग्रीसच्या लोकांना पण ॲज वेल ॲज ट्रॉयच्या लोकांना पण त्रास सहन करावा लागला. पण त्यावेळेची अशी व्यवस्था होती, त्या व्यवस्थेमुळे त्या लोकांना दररोज भांडणं त्यांना करावंच लागायचं, दररोज युद्ध व्हायचं. अँड द फायटिंग वेंट ऑन, आणि असंच युद्ध चालू राहिलं, 10 वर्ष चालू राहिलं. समटाइम देर वेर ग्रेट बॅटल्स बिटवीन द टू आर्मी, कधी कधी 2 सैन्यामध्ये झुंज व्हायची, भयानक युद्ध व्हायचं. समटाइम्स देर वेर सिंगल फाईट्स बिटवीन 2 ग्रेट हिरोज. समटाइम्स कधी 2 योद्ध्यांमध्ये युद्ध व्हायचं, 2 योद्ध्यांमध्ये युद्ध व्हायचं. अगोदर कसं असायचं की युद्ध मी सांगितलं जसं नियम असायचे तसं काय, तर काही नियम असायचे. सगळे मारले जाण्यापेक्षा 2 राज्याचे ज्यांच्या दोघांमध्ये भांडण आहे, ज्या 2 देशामध्ये त्या 2 सत्तेमध्ये भांडण आहे, त्यांच्या प्रमुख लोकांनी यायचं आणि युद्ध करायचं. समजा ज्यात जो मेला तो हारला, त्यांनी त्या सगळ्या सैनिकांनी शस्त्र टाकायचं, आणि जर एखाद्याने जिंकला की मग त्याच्या सगळ्या अटी शर्ती मान्य करायच्या. 2 लोकांना भांडण, एवढ्या हजारो लोकांना मारून काय मिळणार आहे का? युद्ध करायचं ना, मग सिंगल चला आज तिकडचं एक योद्धा इकडचा एक योद्धा चला बांधा. मग ते योद्ध्यासाठी काही शर्ती असायच्या, काय अटी असायच्या. तुम्ही अनेक पिक्चरामध्ये ऐतिहासिक पिक्चर पाहिले असतील तर त्या ऐतिहासिक पिक्चरामध्ये मध्ये एक पिक्चर आला होता राजपूत साम्राज्याच्या संदर्भात, त्यामध्ये पण असंच दाखवलेलं. ते दोघं एकटे लढतात आणि जो मारला जातो तो हरतो आणि जो राहतो तो जिंकतो. अशा पद्धतीचे भांडणं पण झाले, 2 युद्ध व्हायचे अशा दोघांमध्ये. आणि त्यानंतर काय व्हायचं, समटाईम द ट्रोजन्स हॅड बेटर ऑफ इट अँड समटाईम द ग्रीक्स. कधी कधी ग्रीक लोक पुढे असायचे, कधी कधी ट्रॉयचे लोक पुढे असायचे. बट स्टील द फायटिंग वेंट ऑन, पण तरीही लढाई चालूच होती. ग्रेट हिरोज ऑन बोथ साइड्स वेर किल्ड इन द कोर्स ऑफ द वॉर. दोन्हीकडचे वीर योद्धे या लढाईमध्ये ठार मारले गेले. After leading the defense of his city for 9 years, the brave Hector was killed by Achilles, whom none could resist. बघा 9 वर्षापर्यंत हेक्टर हा कोण होता? प्रमुख होता. हा कोण होता? प्रमुख होता. आणि त्याच्या नेतृत्वाखाली 9 वर्ष त्यांनी या लढाईतून ट्रॉयच्या लोकांना सुरक्षित ठेवलं होतं. पण अकिली नावाचा हेक्टर आणि अकिली हा कोण होता? ग्रीसच्या राज्यांमधला एक शूरवीर असा योद्धा होता ज्याला कुणी थांबवू शकत नव्हतं. नो वन कुड, इथं दिलेलं आहे बघा काय, whom none could resist, कोणी त्याला पराभूत करू शकत नव्हता, एवढा पराक्रमी असा हा योद्धा होता. या योद्ध्याने काय केलं, 9 वर्ष त्यांनी नेतृत्व केलं ट्रॉयच्या लोकांचं. त्या हेक्टरला त्यांनी काय केलं, ठार केलं 1 to 1 मध्ये. याच्यावर एक खूप मोठी चित्रपट आहे हॉलिवूडमधला, ट्रॉय, अकिली नावाचा. त्यामध्ये ही सगळी कथा आहे. हे जे आपण बघतोय ना, याच्यावर एक खूप मोठ्या बजेटचा पिक्चर हॉलिवूडच्या लोकांनी काढलेला आहे. खूप फेमस आहे तो फिल्म. जवळजवळ 14 ते 15 वर्षापूर्वीचा हा पिक्चर आहे. हो, ज्यावेळेस आपला जन्म पण झाल्यापेक्षा असला म्हणजे तुमचा. आणि हे पिक्चर मी पाहिलेलं आहे, ट्रॉय नावाचा, छान आहे पिक्चर. त्यामध्ये याचा पूर्ण ऐतिहासिक वृत्तांत दिलेला आहे. बट Achilles himself was killed later on by a poisoned arrow. Poisoned म्हणजे विषारी, arrow म्हणजे बाण. That entered his heel. Heel म्हणजे टाच. The only part of his body where he wounded. म्हणजे 10 वर्ष युद्ध केल्यानंतर ना काय अवस्था असते याचं वर्णन आहे बघा.
एकही असा भाग नव्हता ज्यावर ॲकिलीला काय झालं नव्हतं, जखम झालेली नव्हती. आणि त्याचं मरण कसं आलं बघा, तो मेला कसा, जसं हिक्टर मृत्युमुखी पडला. तर हा ॲकिली तो कुणाला पराभूत होऊ शकत नव्हता, पण त्याला थांबवू शकत नव्हता. ग्रीकच्या सगळ्या वीर योद्ध्यांपैकी अकिलीचं नाव हे तिथं सुवर्णाक्षरांनी अंकित आहे. अशा प्रकारचा वीर योद्धा कसा मेला, तर त्याच्या टाचेला एक विषारी बाण लागला. विषारी बाण म्हणजे त्याच्या त्या समोरच्या त्या जो टोक असतं ना ॲरो, त्याच्यावर काय केलं जातं, विष लावलं जातं. म्हणजे जेव्हा ते शरीरात घुसेल, शरीरात घुसल्याबरोबर त्या विषाचा प्रसार शरीरामध्ये होईल आणि त्या विषामुळे काय होईल, योद्ध्यांचा त्या योद्ध्याचा मृत्यू होईल. अशा प्रकारे युद्धनीतीमध्ये अशा पद्धतीने पण काय केले जायचे, युद्ध केले जायचे. आणि तो बाण त्याच्या टाचेला लागला आणि टाचेला लागल्यानंतर ना त्याला काय झालं, तो मृत्युमुखी पडला. स्टील लेटर त्यानंतर पुन्हा पॅरिस हिमसेल्फ वॉज किल्ड ऑल्सो बाय अ पॉयझन ॲरो. बघा पॅरिसचा पण मृत्यू अशाच एका विषारी बाणाने तो सुद्धा मारला गेला. द ट्रोजन्स वेर टायर्ड ऑफ बीइंग शट अप इन देअर सिटी. ट्रोजनचे लोक खूप वैतागले होते, 10 वर्ष शहर त्यांचं बंद होतं. आणि अँड द ग्रीक्स वेर लॉंगिंग टू सी देअर होम्स अगेन. लॉंगिंग म्हणजे उत्कट इच्छा. ग्रीकच्या लोकांना पण त्यांचं घर बघण्याची उत्कट इच्छा तयार झाली होती, उत्कट इच्छा निर्माण होऊन जाते. कुणाची नाही होणार. 10 वर्ष नुसतं भांडण केलं, युद्ध केलं. आणि या 10 वर्षाच्या युद्धामध्ये ग्रीकचे लोक म्हणजे जे ग्रीकचे वॉरियर होते त्यांना त्यांच्या घरची आठवण येणं स्वाभाविक आहे. इकडं ट्रॉयचे लोक पण काय झाले, ट्रॉयचे लोक पण काय झाले, ट्रॉयचे लोक वैतागले. 10 वर्ष हे शहर पूर्ण बंद होतं. आणि म्हणून ग्रीकचे लोक सुद्धा आपण कधी एकदा घराकडे जातोय याची वाट पाहू लागले, याची उत्कट इच्छा त्यांच्या मनामध्ये निर्माण लागली होती. बट स्टील द फायटिंग वेंट ऑन. पण तरीही लढाई चालूच होती, तरीही लढाई चालूच होती. अशा पद्धतीने पहिला भाग इथं काय झालेला आहे, समाप्त झालेला आहे. या धड्याच्या खाली इंग्लिश वर्कशॉप आहे ते आपण पुढच्या तासाला पाहणार आहोत. तत्पूर्वी पेज नंबर 69 आणि पेज नंबर 70वरचे पूर्ण पॅसेज तुम्ही वाचायचं आहे. त्यामध्ये जे शब्द आहेत त्याचं तुम्हाला प्रत्येक शब्दाचा अर्थ माहीत पाहिजे. मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, तरीसुद्धा एखाद्या शब्दात तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्हाला पुन्हा विचारा, ठीक आहे. आणि याचं वाचन आता लगेचच करा. त्यामध्ये काही शंका असेल तर मला विचारा, ठीक आहे.